आपलं कुटुंब लहान, आपण लहान असं केलं पाहिजे। आता आपली अपेक्षाही वाढली, एसी सभागृह पाहिजे, हॉल मोठा पाहिजे, दिसायला प्रशस्त पाहिजे आणि सर्व काही बाबी म्हणजे तर मग आपल्याला अडचण येणारच आहे। म्हणून आम्ही एक आढावा घेतला होता। आढावा यासाठी घेतला होता मी हे मान्यवर संचालक महोदयांना मी फोन लावला, सर्वांना विचारलं की मान्यवर किती लोक येणार आहे। सर्वांनी 450चा आकडा दिलेला होता। आता 450चा आकडा दिला तर मी म्हणलं बाबा 250 तर येतच, 100-150 कट बी केलं पण ते नाही। असं भविष्यामध्ये आपल्याला काळजी करावी लागते। तुमचं काय नाही, परंतु मला नेहमी त्यांच्याकडे जावं लागते। आज शिक्षक सभेकडे मी जाऊ शकत नाही। दोनदा त्यांच्या बंगल्यावर गेलो, ऑफिसला गेलो, त्यांनी लिहिलं पत्र, आम्ही सही घेतली, कार्यक्रम स्वीकारला म्हणून संजय केनेकर साहेबांची, पाटील साहेबांची, अतुल साहेबांची, भुमरे पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्ही पत्रिका ठेवा, विलास शिंदेकडे, त्यांच्याकडे ठेवली। मी अवश्य येतो, परंतु याच्यामध्ये घोळ काय होते, काल आपण पूर्व संध्येला बसलो। पूर्व संध्येच्या संचालक मंडळांचं काम होतं की या मान्यवरांची भेटी घ्यायला पाहिजे की बाबा आपण येणार आहेत तर त्यासाठी हॉल कसं भरला पाहिजे होतं याची तयारी केली असते। आता जाऊ द्या, हे झालं आता, परंतु 36व्या सभेला आज आपल्या मान्यवर कोणी नाही हे थोडंसं वाईट वाटते। कारण आम्हाला काय की हे बसलेले जे आहे भगिनी आहे, आपले बसलेले बाळगोपाळ आहे, यांना माझी इच्छा असते की एखाद्या कुलपतीच्या हाताने